म्हणजे कधीपासून पडेल ही? 1.5 वर्ष होऊ लागले या गाडीला. ही गाडी ती सोबत येईल समजा इथं चालूच आहे. ही पांढरी का ॲम्ब्युलन्स? किती टायमापासून? 1-1.5 वर्षापासून तशीच पडेल. काऊन पडेल? लोकार्पण नाही झालं त्याचं. लोकार्पणला आता काय लागतं काय नाही त्याला. दवाखाना बनवायचा आहे. अरे म्हणजे 1.5 वर्ष ही गाडी अशीच जर का पडून राहिल्यापेक्षा ही जर का तशीच लोकांच्या वापरात आली असती तर किती चांगलं झालं असतं. म्हणजे खराब होत चालले ना पडून. हे बघा, नगर परिषद भोकरदन जिल्हा जालना. हे अशा गाड्या ॲम्ब्युलन्सच्या म्हणजे कितीतरी असे प्रकरणं होतात की ॲम्ब्युलन्स वाचून आम्ही स्वतः कितींदा तरी ॲम्ब्युलन्सला 4-4 वेळा अर्जन्सीमध्ये कॉल केल्यावरती सुद्धा मिळत नाही. आणि ह्या 1.5 वर्षापासून ह्या ॲम्ब्युलन्स अशा पडून आहेत, खराब होऊ लागलेत. हे टायर बघा ना, हे जाळे लागलेत या गाड्याला. म्हणजे लोकांच्या वापरात नाही आहेत का? तर लोकार्पण नाही झालंय त्याचं. म्हणजे कोण आता आणायचं हे लोक, जेणेकरून वापरात लोकार्पण नाही झालंय म्हणून असल्या अशा परिस्थितीत या गोष्टी पडू दिल्या जातात. म्हणजे किती विचित्र लोक आहेत ही. आम्ही ॲक्च्युली इथे आलो होतो, उद्या रमाईची जयंती आहे 7 तारखेला, 7 फेब्रुवारीला. तर आम्ही रमाई उत्सव साजरा करत आहे. तर सकाळपासून नगर परिषदेला आम्ही इथले आमचे भोकरदन शहरातले जेवढे महात्म्यांचे पुतळे आहेत ते धुण्यासाठी सांगितलेलं आहे. शेवटीला अजून ही वेळ झाली आहे. संध्याकाळचे किती वाजले आहेत आता? जवळजवळ 5:30 होत आहेत. अजून सुद्धा तिथे गाडी नाही. काही लोकांनी काय म्हणतात की सीओला फोन करून सांगा तेव्हा आम्ही येतो. आणि ही समाजातलीच लोक आहेत बरं का. ही एका जागी राहणारी लोक आहेत. यांना वारंवार सांगून सुद्धा म्हणजे यांची वागणूक सामान्य जनतेचे कोणत्याच गोष्टी ऐकायचं नाही हे इथल्या लोकांनी ठरवलेलं आहे. ह्या अशा परिस्थिती आहे. चुकून उकून ती गाडी अचानक बोलता बोलता निघालं की ही ॲम्ब्युलन्स इथे का पडून आहे. तर तिचं कारण मी म्हटलं बाप. बघू याच्यावरती